रोहित पवार, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे आमदार, शरद पवारांचे नातू, अजित पवारांचे पुतणे, पावसात भिजताना त्यांचा एक फोटो त्यांच्या ट्विटरवरती आणि सगळीकडे आता व्हायरल होतो आहे. प्रीती संगमावरती यशवंतराव चव्हाणांच्या समाधीपाशीचा त्यांचा तो पावसात भिजतानाचा फोटो. त्यांच्या हातामध्ये छत्री आहे, हात घड्याळावरती आहे, हातात छत्री आहे, पण ते भिजत आहेत. गंमत म्हणजे आत्ताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांच्याच मतदारसंघामध्ये ग्रामपंचायतला त्यांना पराभव पत्करावा लागला, म्हणजे राष्ट्रवादीला, आणि हे पावसामध्ये भिजत आहेत. ह्याच्यापूर्वी शरद पवारांचं पावसामध्ये भिजणं गाजलेलं होतं 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी. प्रत्यक्षामध्ये त्या मतदारसंघात राष्ट्रवादीला विजय मिळालेला नव्हता. ही किती आश्चर्याची गोष्ट आहे. पण ते पत्रकारांनी सगळ्यांनी मिळून आणि इतकं करून सुद्धा पवारांच्या पक्षाला 54 आमदार निवडून आणता आले होते. 288च्या विधानसभेमध्ये 54 आमदार निवडून आल्याच्या नंतर सुद्धा सगळ्या लेब्रांडो पत्रकारांनी तेव्हा अशी बोंब केली होती की पवारांनी कसं सगळं फिरवलं. अर्थात म्हणजे ते शिवसेनेला फोडलं आणि मग ती सत्ता आली, मग ती आता सत्ता गेली सुद्धा, पण तरी सुद्धा हे म्हणायचे की पावसात भिजल्यामुळे पवारांनी कसा चमत्कार केला. आता हे दुसरं उदाहरण रोहित पवार यांचं. ते पावसात भिजलेले आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये आता ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झालेला आहे. तिसरं उदाहरण मधल्या पिढीचं म्हणजे अजित पवारांचं. त्यांनी लघुशंका करून काय भिजवायचं, त्यांनी नवीन जे प्रताप केले होते, शब्द बोलले होते, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी जे आत्मक्लेश उपोषण केलं, म्हणजे जे काही अश्रू ढाळले आणि त्या अश्रूमध्ये त्या पश्चातापामध्ये काय काय भिजवलं तेच जाणे. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की हे काही ना काहीतरी अशा पद्धतीनं करतात, म्हणजे भिजल्याशिवाय ह्यांच्या राजकारणाला मोड येत नाहीत का? पवार कुटुंब म्हणजे काय कडधान्य आहे का की भिजल्याशिवाय त्याला मोड येत नाहीत? आणि इतकं करूनही मोड म्हणजे ते हिंदीतला मोड म्हणून जर तुम्ही घेतलं तर असं काही वळण आलेलं आहे की त्यांच्या राजकीय एकूण क्षमतेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. मी परत एकदा ते आकडे तुमच्या समोर आवर्जून ठेवतो. ज्या कुणाला असं वाटतं आहे की पवार हे कशा पद्धतीनं नेते होते आणि पवारांनी कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणावरती आपला प्रभाव हे केलेला आहे, आकडे कधीही पवारांच्या बाजूनं राहिलेले नाहीत. पवार, मग अजित पवार आणि आता रोहित पवार, हे 3 पिढ्या आपल्या समोर आहेत राजकीय दृष्ट्या. रोहित पवारांनी जे काही सभेमध्ये पहिलं भाषण केलं, इतकं प्रभावीनं आणि इतकी चूक पद्धतीनं, म्हणजे त्याच्यावरून सुद्धा त्यांच्या नेतृत्व गुणाचं काय कस लागलेला समोर आला होता. अजित पवार अतिशय चांगलं बोलतात, ठामठोक बोलतात, प्रशासनावरती त्यांची पकड आहे, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण हे पण आता एकदा स्पष्टपणे सांगावं लागेल, अजित पवारांना सुद्धा स्वतःचा प्रभाव मर्यादित मतदारसंघाच्या पलीकडे दाखवता आलेला नाही. शरद पवारांची जी काही बलस्थानं होती, जो काही प्रभाग त्यांच्या नेतृत्वाखाली, त्या प्रभावाखाली आलेला होता, त्याच्या पलीकडं जसे शरद पवार जाऊ शकले नाही, तसंच जवळपास आता 92-93 पासून, म्हणजे शरद पवार जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा त्यांच्या जागी त्या विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार आले. म्हणजे आपण साधारणपणे 90 पासून अजित पवार सक्रिय आहेत, हे दिसतं आहे प्रत्यक्षामध्ये. ते समजून घेऊयात. म्हणजे आता अजित पवारांच्याही सक्रिय राजकारणाला 32 वर्ष व्हायला लागली आहेत. शरद पवार ज्या पद्धतीने आपण त्यांच्या राजकीय कारकिर्दीची चर्चा करतो, त्यांच्या प्रभावाची चर्चा करतो, त्याच पद्धतीने अजित पवारांची पण केली गेली पाहिजे. आणि तिसरे आता रोहित पवार, की ज्यांची आत्ताच कारकीर्द कशी सुरू झाली होती, ट्रॅक्टरनी गुलाल कसा उधळला होता ते निवडून आल्याच्या नंतर, आणि लगेच आताच्या जेव्हा प्रत्यक्ष लोकांसमोर जायची पहिल्यांदा वेळ आली, महाविकास आघाडी सरकार तयार झालं, त्या सरकारने निवडणुकांना तोंड दिलेली नव्हती. पंढरपूरची निवडणूक हे सरकार हरलेलं होतं, जी पोटनिवडणूक झाली. म्हणजे तशा अर्थाने ह्यांचा जो मतदारसंघ आहे तो जामखेड आणि तो तिकडचा, तो त्या नगर, त्या सोलापूरच्या जवळचा, म्हणजे हा जो पंढरपूरचा निकाल लागलेला आहे तो एका अर्थाने रोहित पवारांवरती पण प्रश्नचिन्ह आहे, अजित पवारांवरती पण प्रश्नचिन्ह आहे. सगळी टीका जेव्हा शरद पवारांवरती होते तेव्हा हे कोणी सांगत नाही, त्यांच्या पुढच्या 2 पिढ्या सुद्धा त्यांची राजकीय मर्यादा स्पष्ट झालेली आहे. रोहित पवारांच्या ह्या भिजण्याच्या फोटोतून मी तो मुद्दा सांगतो. फक्त पार्श्वभूमीवरती तुमच्या शरद पवारांचे 2-3 आकडे फक्त ठेवतो. 80ला पवार मुख्यमंत्री होते पुलोदचे, ते सरकार बरखास्त झालं. शरद पवार मुख्यमंत्री असताना, म्हणजे पदावरून ते नुकतेच ते हटवले गेले होते, तेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हाही पवारांच्या पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. परत इंदिरा काँग्रेस निवडून आलेली त्या ठिकाणी. 80ची गोष्ट आहे. 85ला पुलोद तयार करून पवारांनी लढत दिली महाराष्ट्रामध्ये. पुलोद म्हणजे त्यात पवारांचा समाजवादी काँग्रेस हा पक्ष होता, बाकीचे विरोधी पक्ष होते. या सगळ्यांची मिळून जी काही काय म्हणता येईल
जत्रा तयार झालेली होती, त्या सगळ्याला परत 100 का 104 105 आमदार निवडून आणता आले. त्याच्यानंतर 1990ला शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते काँग्रेसमध्ये जाऊन. तेव्हाही काँग्रेसला, एकत्रित काँग्रेस म्हणजे पवारांची समाजवादी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस सगळे मिळून, ज्यांचे विधानसभेमध्ये म्हणजे 200 सव्वा 200च्या पुढे आमदार होते, 232 काहीतरी, तरीही निवडणूक लढल्याच्या नंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला 141 आमदार म्हणजे बहुमत पण मिळालेलं नव्हतं. 1995ला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या, पवारच मुख्यमंत्री होते, काँग्रेसच्या फक्त 81 जागा निवडून आले, 81 आमदार निवडून आलेले होते. 1999ला पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केला, बाहेर पडले, निवडणुका लढवल्या, तरीही त्यांच्या पक्षाचे जे निवडून आलेले आमदार होते ती संख्या काहीतरी 52-53 आहे. सातत्याने तुम्ही बघा, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं आपल्याला माहिती आहे, काँग्रेस बरोबर त्यांनी सरकार स्थापन केलं. 2004ची निवडणूक, 2009ची, दोनच निवडणुका त्यांनी सोबत लढल्या. 4च्या निवडणुकीमध्ये 71 सगळ्यात जास्त आमदार निवडून आले होते. 9ला त्यांचे परत आमदार कमी झाले. 14ला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना चौघांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. आणि 99ची जी भिजल्याचा उल्लेख करतात ते. आता तुम्ही अजित पवारांचं बघा, अजित पवार ह्या काळामध्ये सातत्यानं पदावरती राहिलेले होते, उपमुख्यमंत्री राहिले होते, आताही उपमुख्यमंत्री होते. देवेंद्र फडणवीस बरोबर गेले तेव्हाही उपमुख्यमंत्री होते, पुन्हा वापस आपल्या पक्षात आले, परत उपमुख्यमंत्री होते. आता तातडीनं लगेच विरोधी पक्ष नेता पण ते झालेले आहेत. म्हणजे ही संधी राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या कोणाला भेटली नाही. पण एवढं केल्याच्या नंतर सुद्धा ही कोणीतरी एका अर्थाने तपासणी केली पाहिजे की अजित पवार यांचं राजकीय बलस्थान, राजकीय मोजमाप तुम्ही काढणार की नाही. ज्या देवेंद्र फडणवीस पुन्हा येईल म्हणून टीका झाली, ते सरकार 84 तासाचं पडल्याच्या नंतर टीका झाली. त्याच्यानंतर वास्तविक ते सरकार पडलं, ते विरोधी पक्ष नेते झाले. जी काही टीका आहे त्यांच्यावर केल्या गेली, पण कुठल्या तरी पत्रकारांनी, कुठल्या तरी विचारवंतांनी हाच सगळा प्रश्न अजित पवारांना का नाही विचारला. अजित पवार त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, त्यांनी शपथ घेतली होती देवेंद्र फडणवीस बरोबर, त्यांच्यावर का नाही टीका झाली. उलट त्यांना परत पक्षात घेतलं गेलं आणि पवित्र करून परत त्यांना उपमुख्यमंत्री केल्या गेलं. एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये उद्धव ठाकरेंना काय दोष द्यायचा तर दोष द्या, पण हे उपमुख्यमंत्री होते, मग ह्यांच्यावरती पण ती टीका जाणार ना. महाविकास सरकारच्या आघाडीचा अपयशातला काहीतरी हिस्सा अजित पवारांचा असणार ना, सगळाच दोष काही उद्धव ठाकरेंना देऊन चालणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या काळामध्ये पक्ष म्हणून तुम्ही काय केलं हा जसा एक भाग आहे, तसा दुसरी गोष्ट म्हणजे सकारात्मक पातळीवरती राजकीय दृष्ट्या काय तुम्ही केलं, ज्या सरकारवरती इतक्या मोठ्या प्रमाणात टीका होत होती ती. पण हे विचारले जात नाही. आणि जो आता पुढचा टप्पा आहे रोहित पवारांच्या बाबतीतला, एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या नातवंडांना काय तिकीट द्यायला किंवा मी त्यांना खेळवायला मोकळा नाही असं पवारांचं वाक्य होतं. विखेंच्या प्रकरणामध्ये ती जी जागा आहे नगरमधली काँग्रेसला सोडायची, म्हणजे जेणेकरून ते विखेंचे चिरंजीव निवडणूक लढू शकतील, असं जे पवार म्हणतात ते पवार स्वतःच्या नातवंडाला काय म्हणून पुढं करतात. तिकडं पार्थ पवार आणि इकडं रोहित पवार ह्यांना तुम्ही ह्यांची राजकीय दृष्ट्या कुठलीही पात्रता नसताना केवळ ते तुमचे नातेवाईक आहेत म्हणून तुम्ही त्यांना पुढं करणार. आणि नंतरच्याही कारकिर्दीमध्ये 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये रोहित पवार हे आमदार होते. यांनी असं कुठल्या पद्धतीचं काम केलं की जेणेकरून त्यांचं, बरं प्रभाव वगैरे सोडा, 2.5 वर्षाचा कालखंड खूप छोटा आहे, ते पहिल्यांदाच आमदार झाले होते, हे सगळं मी मान्य करतो. मग जर त्यांना त्या पवार घराण्याचा पुढचा राजकीय वारस म्हणून तुम्हाला ठेवायचा असेल किंवा मानायचा असेल, तशी प्रतिमा समोर करायची असेल, ते निवडून गेले की हत्ती त्या ट्रॉलीवरून कसा क्रेननी JCBनी कसा गुलाल उधळला गेला ह्याची चित्र जे रंगवत आहेत, पुढे करतायत, त्या सगळ्या पत्रकारांनी याचं उत्तर द्यावं. 2.5 वर्षाच्या आमदारकीच्या या कारकिर्दीमध्ये सगळ्या 2-2.25 वर्षाच्या रोहित पवारांचं जे नेमकं त्यांनी केलेलं कामाच्या बाबतीत खुलासा करा ना, काय आणि कसं केलेलं आहे ते. आणि जो चौथा त्यांच्या अर्थाच्या बाबतीतला जो मुद्दा आहे तो सुप्रिया सुळेंचा. म्हणजे अजित पवार, रोहित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात, सुप्रिया सुळे ह्या दिल्लीत कधी राज्यसभेवर कधी लोकसभेवरती या पद्धतीने राहिलेल्या आहे. आता महत्वाची गोष्ट अशी, लोकसभेमधली त्यांची भाषणं खरंच चांगली आहे, त्यांचं इंग्रजी चांगलं आहे, हे आपण सगळं मान्य करूयात. उत्कृष्ट संसदपटू म्हणून पण त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. आता मुद्दा असा उत्पन्न होतो की इतका दीर्घकाळ राजकारणात राहिल्याच्या नंतर तुमचा म्हणजे दिल्लीवरती एक प्रभाव असणे, काय देशाच्या पातळीवरच्या राजकारणाच्या संदर्भात तुमचं काही ना काहीतरी वेगळं आकलन असणे. आत्ताच झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या घरी बैठक झाली होती, सगळा पुढाकार शरद पवारांनी घेतला होता, मार्गारेट आल्वांचं नाव जाहीर केलं होतं. मग ह्या सगळ्यामध्ये त्यांच्या दिल्लीच्या मुख्य प्रतिनिधी म्हणून, मुलगी म्हणून म्हणत नाही मी, तो तर एक भाग आहेच आहे,
पण तिथल्या प्रतिनिधी म्हणून तुमच्यावर जबाबदारी होती. प्रफुल्ल पटेलांच्या बरोबरीनं राष्ट्रवादीचं एकूण दिल्लीतलं राजकारण चालवण्याच्या संदर्भात तुमच्याकडे पाहिलं जातं सुप्रियाताई. मग तुमचा या सगळ्या ह्याच्यातून प्रभाव किंवा तुमचं प्रत्यक्ष पकड आहे हे का नाही दिसलं? सगळ्या विरोधी पक्षांचा तुमचा संपर्क असणे, हा जो सगळा लॅकुना आहे मधला, शरद पवारांना पत्रकार परिषद घ्यावी लागते आणि शरद पवार तोंडावरती पडतात. दिल्लीमध्ये घडलेली गोष्ट आहे अनिल देशमुखांच्या संदर्भात. मग हा सगळं संशयाचं बोट किंवा हे सगळे आक्षेप एका अर्थाने सुप्रिया सुळेकडे जातं, कारण की सुप्रिया सुळे याच शरद पवारांचं दिल्लीतलं राजकारण बघतात असं निदान सांगितलं तरी जातं, प्रत्यक्षामध्ये काही असो. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की हे जे पवार घराण्याचं भिजाभिजीचं सगळं चाललंय, सहानुभूती गोळा करायची, ठरलेले पत्रकार आत्ताच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणजे त्यांनी भाजपला 82 ग्रामपंचायत निवडून दिल्या. त्याच्यानंतर उद्धव शिंदे एकनाथ शिंदेच्या गटाच्या 40 आहेत जवळपास, आणि ज्या तटस्थ मधले काही त्यांना सहकार्य करणारे ती आपण एक वेळ बाजूला ठेवूयात. पण आजही सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं 122-23 इतक्या ग्रामपंचायत निवडून आलेल्या आहेत, म्हणजे जाहीर झालेल्यापैकी जवळपास अर्ध्या आहेत. मग हेचा प्रश्न विचारायला पाहिजे आता राष्ट्रवादी काँग्रेसला आणि त्यांच्या पुढची पिढी म्हणून आधी अजित पवार, सुप्रिया सुळे, त्याच्या पुढची पिढी म्हणून रोहित पवारांना. राष्ट्रवादी काँग्रेसला का नाही एक नंबरचा पक्ष होता आला की जो 2004च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात झालेला होता? भले त्यानं 3 आकडी संख्या पार नाही केली, पण 71 आमदार निवडून आणून जो राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला होता, तो आज पहिल्या क्रमांकाचा उरला का नाही? हा, तुम्ही एवढं समाधान मानू शकता की बाकीच्या उर्वरित विरोधी पक्षामध्ये तुम्ही एक नंबरचे आहात, म्हणजे उद्या विरोधी पक्ष नेता करायची गरज, जसं त्यांनी आता ताबडतोब क्षणात ती पद स्वीकारली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या संदर्भात जे भाषण केलेलं आहे विधान भवनाच्या पटलावरती विरोधी पक्ष नेता म्हणून, ते चालू असताना अचानक बऱ्याच जणांना कळले की अरे ही प्रक्रिया केव्हा सुरू झाली होती. अजित पवारांना विरोधी पक्ष नेता करायचं याच्या संदर्भात राष्ट्रवादीची बैठक, काही चर्चा, काहीतरी व्हायला पाहिजे होतं. तातडीनं ह्या गोष्टी घडल्या, म्हणजे त्याच्यावरून तुम्ही जर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तुमची प्रतिमा असेल तर तुमची जबाबदारी आहे की तुमच्या पक्षाला एक नंबरचा. जेव्हा की देवेंद्र फडणवीस हे आत्ताच्याही निवडणुकीमध्ये, आधीच्याही निवडणुकात नगरपंचायत झाली तेव्हा विरोधी पक्ष नेता होते, पण त्यांनी त्यांच्या पक्षाला पहिल्या क्रमांकाचा पक्ष आणून करून दाखवला. आता अजित पवार आधी उपमुख्यमंत्री होते आणि ते आता विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांच्यावरती ही जबाबदारी किंवा त्यांच्यावरती हा प्रश्न येणार की तुम्ही राष्ट्रवादीला एक नंबरचा पक्ष का नाही केला? पवार घराणं पावसामध्ये भिजतं आणि मग त्यांचे ठरलेले पत्रकार त्याची चर्चा करतात, म्हणजे त्यांच्या राजकारणाला मोड येतात. प्रत्यक्षामध्ये शरद पवारांच्या नंतर पुढची पिढी सुप्रियाताई आणि अजित पवार आणि त्याच्यानंतर रोहित पवार यांची पिढी, तिसरी पिढी, म्हणजे यांच्यावर ही जबाबदारी होती की पक्षाला एक नंबरचा पक्ष करणे, निदान महाराष्ट्रातच पक्ष आहे तो. पण ते करण्यासाठी ते असमर्थ ठरलेले आहेत, तेव्हा त्यांच्यावरती पण ही टीका होणार की तुमची राजकीय क्षमता काय आहे आणि कशी आहे, जी तुम्ही सिद्ध केलेली नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.